नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोगिताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पूर्ण शिक्षक भरतीमध्ये आता प्रेफरन्स कधी येतील हे प्रत्येकाच्या मनातला एक मोठा प्रश्न आहे. सर्वजण प्रेफरन्सची वाट बघताय की कधी जाहिराती आम्हाला दिसतील आणि लवकरात लवकर आम्ही प्रेफरन्स ते लॉक करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती आहे ही जगावेगळी भरती आहे. इथं प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो, इथं प्रत्येक गोष्टीची वाट बघावी लागते, इथं प्रत्येक गोष्टीला थोडासा संयम ठेवावा लागतो, कारण आपण त्या गोष्टीमधूनच गेलेलो आहेत. 2022ची शिक्षक भरती असेल विद्यार्थी मित्रांनो, 2017ची मला माहिती नाही, परंतु 2022च्या भरतीत देखील खूप वाट बघावी लागली, खूप संघर्ष करावा लागला, खूप आंदोलनं करावी लागली, खूप मीटिंग्स घ्याव्या लागल्या, खूप निवेदनं द्यावी लागली, खूप पाठपुरावा करावा लागला. त्याच्यानंतर ती भरती पूर्णत्वास आली आणि ती भरती जवळ तब्बल 3 वर्षानंतर 2 ते 3 वर्ष ती भरती चालली आणि अजूनही विद्यार्थी मित्रांनो ती भरती चालूच आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोणती गोष्ट इथं सहजासहजी मिळत नाही. ही जगावेगळी भरती मी म्हणतो. हे तुम्हाला जाणवत असेल, जे नवीन अभियोगिताधारक जे जॉईन होत आहेत त्यांनासुद्धा वाटत असेल की जी भरती आहे ती अशी कोणती भरती आहे की जी इथं इतका संघर्ष करावा लागतो. अगदी पेपर सुरू होण्यापासून पेपर कधी म्हणजे टेटचा एक्झाम कधी होईल त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतात. एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टच्यासाठी आपण किती वाट बघितली. नॉर्मली जर एखाद्या एक्झामचा पेपर जर झाला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे 45 दिवसाच्या आत रिझल्ट लागतो, परंतु आपला रिझल्ट देखील कधी लागला हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी देखील विद्यार्थ्यांना आंदोलनं करावी लागली. रिझल्ट का बरं लागत नाही. इकडून तिकडून रिझल्ट लागला विद्यार्थी मित्रांनो. रिझल्ट लागल्यानंतर लिस्टसाठी रिझल्ट जो आहे तो रिझल्ट म्हणजे मार्कनुसार जे आपण म्हणतो की अभियोगिताधारकांना जे पेपर दिला होता तर इंटेलिजन्सचे मार्क्स वेगळे आणि अभियोगिताचे मार्क वेगळे, ते मार्क्ससाठी सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो संघर्ष करावा लागला आणि कास्टनुसार रिलीज द्या त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल आपण ते म्हणतो सेल्फ सर्टिफायसाठी सुद्धा किती मेहनत घ्यावी लागली. त्याच्यानंतर ते सेल्फ सर्टिफाय चालू झालं. त्याच्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनी आंदोलनं केली, प्रस्ताव दिले, निवेदन दिले, मंत्रालयात पाठपुरावा केला. त्याच्यानंतर ते कुठं जाऊन ते सेल्फ सर्टिफाय झालं. सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्रत्येकजण प्रतीक्षित होता की हे जाहिराती कधी येतील. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप वाट बघावी लागली. जाहिरातीचा टॅब त्यांनी दिला, तो 2.5 महिने तो टॅब चालला आणि आता विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा जो टप्पा असतो तो म्हणजे जाहिराती आणि प्रेफरन्सचा. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आता किती वेळ लागतो हे प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्याच महिन्यात एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जे प्रेफरन्स येणार आहे ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. अजूनही आपण त्या गोष्टीवर ठाम आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जे प्रेफरन्स चालू होणार आहे ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होणार आहे. बरेच जण म्हटले होते की ते जुलैमध्येच लगेच चालू होतील. 21 तारखेला टॅब बंद झाला आणि 25 तारखेला लगेच तुम्हाला प्रेफरन्स येतील, परंतु आपण त्यावेळेस देखील सांगितलं तर असं होणार नाही. ही जी प्रोसेस असते ती जरी सॉफ्टवेअर ज्याला आहे त्या सॉफ्टवेअरनुसार चालते. तलिस्मा कंपनीचं सॉफ्टवेअर आपल्याला माहीत आहे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात. कारण जवळजवळ 1,70,000 उमेदवार आहे. प्रत्येकाची कास्ट कॅटेगरी वेगळी, प्रत्येकाचा सब्जेक्ट वेगळा, प्रत्येकाचं काही लोक 1st to 5 एलिजिबल आहे, काही लोक 6 ते 8ला आहे, काही लोक 9 ते 10ला आहे, काही लोक 11 ते 12ला आहे, काही लोकांची TET-CT क्लिअर आहे, काहींची TET-CT क्लिअर नाही, काहींचा रिझर्वेशन हॉरिझॉन्टल आहे, काहींचं व्हर्टिकल आहे आणि प्रत्येकापर्यंत ते प्रेफरन्स ते ज्या जाहिराती आहेत त्या प्रत्येकाच्या लॉग इनला पोहोचवायचे असतात. म्हणून हे फिल्टर चालू असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि फिल्टर करत असताना काही ठिकाणी तांत्रिक बाबीत काही अडचण देखील येत असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपणही ते समजू शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्व जाहिराती ह्या सर्व प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे, परंतु थोडीशी काहीतरी तांत्रिक अडचण असल्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आणि पवित्र पोर्टल प्रेफरन्स सध्या चालू झालेले नाहीत. परंतु ही युद्ध पातळीवर झालेला विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर प्रेफरन्स चालू होणार आहे. कुठल्या प्रकारची साईन वगैरे बाकी असं काही नसतं. डिजिटल युग आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळं डिजिटल साईन होतं, त्यामुळे साईन बाकी आहे शिक्षण मंत्र्याची. नंतर ते तिथं जाऊन मग साईन करतील, मुंबईला जाऊन साईन करतील, मंत्रालयात जाऊन, असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो. सर्व काही टेक्निकल असतं. टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीला थोडासा उशीर होतो आहे. परंतु मी तुम्हाला मी सांगितलं आहे, मी मागच्या महिन्यात तुम्हाला देखील सांगितलं आहे आणि मागच्या आठवड्यात देखील सांगितलं आहे आणि आजही हे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जाहिराती आणि प्रेफरन्स याच आठवड्यात येणार आहे.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्टचा पहिला आठवडा मी तुम्हाला म्हटलं होतं, आज ऑगस्टची फर्स्ट डेट आहे, आजपासून ऑगस्ट चालू होतो आहे आणि ह्याच आठवड्यात आपल्याला लवकरच प्राधान्यक्रम अवेलेबल होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या जे अफवा पसरत आहे त्याची काळजी करू नका. जे लोक म्हणतात की शिक्षक भरती लांबणार आहे, शिक्षक भरती होणार नाही किंवा जिल्हा बदली होणार आहे वगैरे, त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका. ठीक आहे, 11वी-12वीच्या जागा रिवर्ट झाल्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीवर त्या कुठल्याही प्रकारचा त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रेफरन्स कशी द्यायची त्याचा सराव करा ज्यावेळेस प्रेफरन्स येतील. आणि अजूनही आधीही तुम्ही नियोजन करून सर्वांना माहीतच आहे जागा किती रिकाम्या आहे, कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहे, त्याची प्रॅक्टिस करा की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात जायचं आहे. कुठल्या जिल्ह्यात जर गेल्यानंतर तुमचा चान्स आहे, तुमचे मार्क्स बघा, जास्त मार्क असेल तर स्वतःच्या जिल्ह्यात द्या, कमी मार्क असेल तर जिथं जास्त जागा आहे आणि जिथं लोक कमी जातात त्या ठिकाणी देण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यामुळं निवांत राहा, निश्चिंत राहा. शिक्षक भरतीचे जे प्रेफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच आठवड्यात आलेले दिसतील. याच आठवड्यामध्ये जाहिरातीचा टॅब तुमच्यासाठी ओपन होईल आणि याच आठवड्यात तुम्ही प्रेफरन्स भरायला सुरुवात करणार आहेत, हे मी पुन्हा एकदा सांगतोय. त्यामुळे निश्चिंत राहा, निवांत राहा. ओके, आणि काही प्रॉब्लेम आला तर नक्की आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.